नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले ज्ञान सरस्वती क्लासेस सिंदगी खांबा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. B.Ed सेकंड इयर ॲपियर असणाऱ्या विद्यार्थी जे की सेकंड इयरला आहेत परंतु फर्स्ट इयरला त्यांचे काही विषय बॅक आहेत, अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आम्ही TETचा फॉर्म भरू शकतो का? तर हो मित्रांनो, तुम्ही फेल असाल तरीसुद्धा TETचा फॉर्म भरू शकता. परंतु TETचा फॉर्म भरताना जे आपल्याला ऑब्टेन मार्क पाहिजेत एकूण मार्कापैकी ते कसे काढायचे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. बघा, हा रिझल्ट माझ्या एका मित्राचा आहे, ज्याचा की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये एक विषय बॅक आहे. त्यामुळे त्याचा रिझल्ट फेल आलेला आहे, ATKTमध्ये आलेला आहे. तर ATKTमध्ये रिझल्ट आल्यानंतर आपल्याला AGPA दिसत नाही, तर AGPA कसा काढायचा, तर त्याबद्दलच आपण माहिती AGPA कसा काढायचा याबद्दल माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये देखील AGPA ATKTमध्ये असल्यानंतर कसा काढायचा आणि त्यावरून ऑब्टेन मार्क कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर फर्स्ट इयरमध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये हा पहिला विषय बॅक आहे, म्हणजे अर्न ग्रेड पॉईंट 00 आलेला आहे, 0.00. तर त्यामुळं इथं क्रेडिट काहीच आलेलं नाही, EGPसुद्धा काही आलेलं नाही आणि AGPAसुद्धा काहीच दाखवत नाही आणि स्टेटस फेल ATKTमध्ये दाखवत आहे आणि ग्रेड देखील काही दाखवत नाही आहे. त्याच बदल्यात फर्स्ट सेमिस्टरचा जो काही रिझल्ट आहे हा क्लिअर आलेला आहे, म्हणजे क्रेडिट देखील 25.00 आलेले आहेत, AGPसुद्धा 202.86 आलेला आहे आणि AGPAसुद्धा 8.11 आलेला आहे आणि स्टेटससुद्धा पास आहे, ग्रेडसुद्धा A++ आलेला आहे. तर आपल्याला फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट हा क्लिअर आलेला आहे. या AGPAवरून आपल्याला ऑब्टेन मार्क काढता येतात, परंतु ह्यो जो काही फेल रिझल्ट आलेला आहे, ATKT रिझल्ट आलेला आहे दुसऱ्या सेमिस्टरचा, याला आपल्याला अगोदर AGPAमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे ऑब्टेन मार्क काढावे लागतील. तर सुरुवात करूया याचे ऑब्टेन मार्क काढण्यासाठी. सेमिस्टर फर्स्टचा AGPA 8.11 आलेला आहे. त्या 8.11ला 9.5 गुणावं लागेल. त्यानंतर 86.545 अशा प्रकारे उत्तर येईल. त्या 86.545ला 100ने भागावं लागेल. त्यानंतर 0.86545 अशा प्रकारे उत्तर येईल आणि 0.86545ला 500ने भागावं लागेल. त्यानंतर 432.725 ज्यावेळेस 432.A पुढं 50च्या पुढं जो काही अंक येईल, समजा इथं 72 म्हणजे 72 हा अंक आहे, त्यामुळं आपण 732ला त्याच्या पुढची संख्या घेऊ शकतो, म्हणजे 433 असे मार्क आपण इथं लिहू शकतो. म्हणजे प्रथम सेमिस्टरमध्ये 500 गुणांपैकी 433 असे गुण माझ्या मित्राला मिळालेले आहेत. त्याच बदल्यामध्ये सेमिस्टर सेकंडमध्ये AGPA काहीच नाही आहे, म्हणजे तो ATKTमध्ये गेलेला रिझल्ट आहे. तर आपल्याला अगोदर हा रिझल्ट AGPAमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा, AGPA कसा काढायचा, ज्यावेळेस ATKT रिझल्ट असल्यावर AGPA दिलेला नसल्यास तो काढण्यासाठी संपूर्ण अर्न ग्रेड पॉईंटची बेरीज करावी. आता जे काही अर्न ग्रेड पॉईंट होते, हे जे काही अर्न ग्रेड पॉईंट आहेत याची आपण बेरीज केली, ती आली 158.9. 158.9 म्हणजे 158.9 असल्यामुळं आपण 159 सरळ मार्क
घेतले. हे 159 जे काही बेरीज आलेली आहे या बेरजेला क्रेडिट पॉईंटनं आपल्याला भागायचं आहे. आता जे काही क्रेडिट पॉईंट आलेले आहेत त्या क्रेडिट पॉईंट आलेले आहे 24, म्हणजे 159ला 24नं भागितलं आपण, त्यावेळेस उत्तर आलं 6.625, म्हणजेच AGPA आलेला आहे आपला 6.62. अशा प्रकारे AGPA आलेला आहे. आता AGPA मिळाल्यानंतर आपल्याला ऑप्शन मार्क काढायला सोपं जातं. 6.62ला 9.5नं गुणलं, त्यानंतर 62.89 अशा प्रकारे उत्तर आलं. 62.89ला 100नं भागलं, त्यानंतर 0.6289 अशा प्रकारे उत्तर आलं. आणि 0.6289ला 500ने गुणलं, त्याच्यानंतर 314.4545 अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच दुसऱ्या सेमिस्टरमध्ये ETKTसुद्धा असून फेर रिझल्टसुद्धा असून आपल्याला ऑप्टन मार्क काढता आले. म्हणजे प्रथम सेमिस्टरमध्ये 500 गुणांपैकी 433 गुण मिळाले आणि सेकंड सेमिस्टरमध्ये 500 गुणांपैकी आपल्याला 314 मार्क पडले. आता या दोन्ही गुणांची, प्रथम सेमिस्टरच्या गुणांची आणि द्वितीय सेमिस्टरच्या गुणांची आपण बेरीज करूया, जेणेकरून आपल्याला 100 मार्कापैकी 1000 मार्कापैकी आपल्याला गुण मिळतील. आता द्वितीय सेमिस्टरमध्ये 500 गुणांपैकी 314 गुण मिळाले. आता आपण दोन्ही सेमिस्टरच्या मार्काची गुण बेरीज करूया. 433 प्रथम सेमिस्टरचे मार्क आणि 314 द्वितीय सेमिस्टरचे मार्क, अशी एकूण बेरीज आपली 747 मार्क आलेले आहेत. म्हणजेच 1000 मार्कापैकी आपल्याला 747 मार्क मिळालेले आहेत. आणि आपल्याला शिक्षक भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला हेच 747 मार्क आपल्याला टाकायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतक्या सोप्या पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये AGPA देखील काढलेला आहे आणि ETKTचा रिझल्ट आपल्याला ऑप्शन मार्क कसे काढायचे, ETKT रिझल्ट असून देखील हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. अजूनही आपण आमच्या ज्ञान सरस्वती क्लासेस या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून असे सोपे व्हिडिओ आम्ही या यूट्यूब चॅनलवर टाकत जाऊ. धन्यवाद.